जलगांव शहर के शिरसोली रोड स्थित मोहाड़ी इलाके में आदिवासी समाज द्वारा किए गए कथित आक्रमण का मामला अब तूल पकड़ता जा रहा है। एक तरफ जहां महानगर पालिका ने इसे अतिक्रमण बताते हुए कार्रवाई की चेतावनी दी है, वहीं दूसरी तरफ आदिवासी समुदाय अपने हक के लिए लामबंद हो गया है। इस पूरे विवाद को लेकर आदिवासी समाज के बांधवों ने लोक संघर्ष मोर्चा की प्रतिभा शिंदे के नेतृत्व में आदिवासी विकास मंत्री अशोक उइके से मुलाकात की थी। मंत्री जी के निर्देश के बाद आज जलगांव महानगर पालिका में जिला अधिकारी और नगर निगम आयुक्त की मौजूदगी में एक महत्वपूर्ण बैठक संपन्न हुई। इस बैठक में आदिवासी प्रतिनिधि मंडल की ओर से प्रतिभा शिंदे ने पुरजोर तरीके से अपनी बात रखी। उन्होंने स्पष्ट किया है कि आदिवासी परिवार यहां कई वर्षों से निवास कर रहे हैं। ऐसे में बारिश के मौसम में उन पर कार्रवाई करना सरासर गलत है। प्रशासन ने फिलहाल दोनों पक्षों की दलीलें सुन ली है। महानगर पालिका के उप महापौर और आदिवासी विभाग के अधिकारियों ने जानकारी दी है कि इस संवेदनशील मुद्दे पर अगले 2 दिनों में एक और बैठक बुलाई जाएगी, जिसके बाद ही अंतिम निर्णय लिया जाएगा। ॲक्च्युली असं आहे की मीटिंग कलेक्टर साहेबांनी आयोजित केली होती। कलेक्टर साहेबांचा कार्यक्रम आज दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे साहेबांनी मीटिंग इथंच आयोजित केली ती कलेक्टर ऑफिसला होणार होती, पण मग साहेबांची आणि ताईंची प्रतिभाताईंची चर्चा झालेली आहे विषयावर, पण साहेबांनी ही मीटिंग स्थगित केली आहे। तर साहेब पुढच्या 2 दिवसात ताईंना वेळ देत आहेत, एवढीच मला माहिती आहे। चर्चामध्ये अजून काहीच झालेलं नाही आहे। तर ताईंनी जे काही त्यांचे मुद्दे होते 1-2 मांडले, पण साहेबांना जायचं होतं मीटिंगला, समोरच्या काही पालकमंत्री महोदयांचा काही कार्यक्रम होता, तिथे साहेब निघाले आहेत आणि साहेबांनी ताईंना सांगितलं, प्रतिभाताईंना, की मी तुम्हाला उद्याच्या वेळेस कळवतो की आपण पुढची मीटिंग आज मी सांगू शकत नाही। तर आपल्याला नाही, ताईंनी त्यांची बाजू मांडलेली आहे, पण ती बाजू मांडताना वेळ कमी असताना साहेबांनी कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपण उद्या चर्चा करू याविषयी। आदिवासी मंत्र्यांच्या आदेशानुसार आज आदिवासी बांधवांच्या अतिक्रमणासंदर्भात बैठक पार पडलेली आहे। काय नेमका तोडगा या बैठकीत निघालेला आहे? आजची ही पहिलीच बैठक होती या मोहाडीच्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे, आणि आज थोडासा वेळ कमी असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी या सर्व पार्श्वभूमीच्या अनुषंगाने सर्व दस्तऐवज तपासून याच्या बाबतीत पूर्ण चर्चा पुढील आठवड्यात करणार आहे। तर या अनुषंगाने निश्चितच आम्हाला पण आनंद आहे की आदिवासी बांधवांना कुठेतरी चांगली जागा मिळेल, त्यासाठी आम्ही आशावादी आहोत। सर, या ठिकाणी आदिवासींचे सिस्टम असेल किंवा महापालिकेची बाजू ऐकून घेण्यात आली, काय झालं? नाही, ऐकून घेण्यात आली। त्याच्यातून त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते पण असतील, त्याच्यानंतर ज्यांचे आपले जे आमचे आदिवासी बांधवांकडे ज्या अतिक्रमणाचे पुरावे असतील ते सुद्धा आम्ही एकत्रित या मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील, मान्य आयुक्त असतील, यांना आम्ही दाखवू आणि निश्चितच यातून चांगला पर्याय आम्ही काढू। मी अरुण पवार, प्रकल्प अधिकारी यावल, आदिवासी विकास। वहीं दूसरी ओर प्रतिभा शिंदे ने प्रशासन को कड़े शब्दों में चेतावनी दी है कि यदि आदिवासियों के घरों पर कार्रवाई की गई तो बड़े पैमाने पर आंदोलन और अनशन किया जाएगा। अब सबकी नजरें 2 दिन बाद होने वाले प्रशासनिक फैसले पर टिकी है। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। मुळामध्ये या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी राहतात त्या भागामध्ये त्यांच्यासाठीचे कायदे काय आहेत, त्यांना जर तिथून हटवायचं असेल तर काय केलं पाहिजे, किंवा त्यांच्या हक्कासाठीचं नेमकं काय काय कायदे आहेत त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती इथल्या टाउन प्लॅनर असतील आणि ज्यांची जबाबदारी त्यांनी काही उपलब्ध केलेले नव्हतेत। आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं असं होतं की ती जागा पहिल्यांदा कत्तलखान्यासाठी होती, ती कत्तलखान्याची का बदलली आणि ती त्याच्यानंतर त्यांनी तिथे क्रीडांगणसाठी ती आता आणलेली नव्यानं स्टेडियमसाठी। तर कत्तलखाना कुठे दिला याचं उत्तर पण त्यांच्याकडे नाही। असं करता येत नाही। आणि हे जे आदिवासी राहत आहेत याच्याबद्दल ते सॅटेलाईट इमेज जी दाखवत आहेत ती कायद्यानं सॅटेलाईट इमेज ही त्यांच्या आदिवासींच्या किंवा कोणाच्याही याच्यासाठी अतिक्रमण धारकासाठी पुरावा म्हणून मान्य केली जात नाही। त्याच्यासाठीचं फिजिकल हे केलं गेलं पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आत्ता कलेक्टर म्हणतायत की मी त्याची सगळी माहिती घेतो, मला आता याच्याबद्दलचं पूर्ण माहिती नाही आहे, मी ती माहिती घेतो आणि उद्या पुन्हा आमच्याबरोबर ती मीटिंग होणार आहे। नाही, ते असं म्हणजे खरं म्हणजे आम्हाला त्यांनी 3 वाजता बोलवलं होतं, आम्ही सगळे 3 वाजता इथे आलो, पण त्यांनी मीटिंगच सुरू केली मुळामध्ये 4, 4:15ला मीटिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर ते म्हणले पालकमंत्री येत आहेत तर मला जायला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी आमची परवानगी मागितली की आम्ही जाऊया। आणि तसं जिल्हाधिकारी आमच्याशी संवाद करतात आणि चांगला संवाद आहे
आणि ते उद्या बघणार आहेत, त्यामुळे त्यांनाही वेळ देणं आम्हाला, कारण त्यांच्यासमोरही ती पहिल्यांदा गोष्ट आली, त्यामुळे त्यांना वेळ द्यायला आम्हाला काही हरकत नाही. पण आम्हाला विश्वास आहे की ते आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टीनंच काम करतील आणि त्याने नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू.